रामकृष्ण हरी सज्जन हो. आज आपणाला आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवती या विषयावर विवेचन सांगणार आहे. विषय आहे बृहद आरण्यकोपनिषदातला हा विषय आहे. प्रसंग आहे याज्ञवल्क्य ऋषी आपल्या पत्नीला म्हणजे मैत्री त्याची पत्नी त्या मैत्रीला हा विषय सांगतो आहे. नवारे पत्युः कामाय पतिप्रियो भवती आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवती. याची पार्श्वभूमी अशी आहे की याज्ञवल्क्याची पत्नी मैत्रेयी वयोवृद्ध होत असताना माणसाचे इतर सगळे विषय कमी कमी होत जातात, पंचज्ञानेंद्रियाचे विषय, आणि मग तो अध्यात्माकडे जास्त वळतो. हा असा नैसर्गिक नियम आहे. त्याप्रमाणे याज्ञवल्क्य उत्तर वयाला लागल्यावर त्याने आपली प्रिय पत्नी मैत्रेयी तिला जवळ घेतलं आणि तो सांगायला लागला की मैत्रेयी, हे बघ, मी आता हा सर्व संसार प्रपंच सोडून निघून जातो आहे. वनामध्ये जाऊन मी आत्मचिंतन करून त्या आनंदात राहण्याचा विचार करतो आहे. मला आत्मानुभवाचा आनंद घ्यायचा आहे. तेव्हा ही सगळी संपत्ती तुझ्या नावे केलेली आहे आणि तू हे सांभाळ. तेव्हा ते पत्नी म्हणते, अहो असं कसं काय करता? माझं तुमच्यावर कितीतरी प्रेम आहे, तुमच्याशिवाय म्हणाले मी राहू शकत नाही वगैरे वगैरे ती सांगायला लागली मैत्रेयी. तेव्हा तिला उपदेश करताना याज्ञवल्क्य म्हणतात, नवारे पत्युः कामाय पतिः प्रियो भवती आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवती. मैत्रेयी, अरे बाबा, स्वतःच्या आनंदासाठी मनुष्य दुसऱ्यावर प्रेम करतो, दुसऱ्याच्यासाठी नाही प्रेम करत. नवारे पत्युः कामाय, पतीला बरं वाटावं म्हणून तू माझ्यावर प्रेम करते असं नाही, तर तुला बरं वाटावं म्हणून तू माझ्यावर प्रेम करतेस. असे त्यांनी बरेच उदाहरण दिलेत. धनावर मनुष्य प्रेम करतो, धनाला बरं वाटावं म्हणून नाही, तर आपल्याला बरं वाटावं म्हणून. धन, पुत्र, स्त्री सगळ्यावर जे प्रेम आपण करतो ना, तर तसे बरेच उदाहरणं दिले. आणि त्या सगळ्याचं तात्पर्य असं आहे की आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवते, असा हा सांगितलेला उपदेश आहे. पूर्वी काय असायचं की विद्वान स्त्रिया असायच्या, गार्गी, मैत्रेयी, कात्यायनी. त्यातली ही मैत्रेयी स्त्री, तिने हा प्रश्न विचारला, जर मग तुम्ही आत्मआनंदासाठी जर हे सगळं सोडून जात आहेत, तर मग मलाही तो आनंद मिळाला पाहिजे आणि ते मला ज्ञान सांगा. अशा त्या विद्वान स्त्रिया चर्चा करायच्या आणि जनक राजाच्या त्या विद्वत सभेमध्ये सुद्धा या स्त्रिया भाग घ्यायच्या. त्यात गार्गी होती, कात्यायनी होती, मैत्रेयी होती आणि उद्दालक वगैरे हे तर घ्यायचे आणि याज्ञवल्क्य पण त्याच्यामध्ये असायचे. तेव्हा एक व्यावहारिक उदाहरण पाहूया, म्हणजे मग आपल्याला हा विषय लवकर पटेल. एका विद्वान स्त्रीला आपला पती म्हणतो, अगं, मी तुझ्यावर फार जीवापाड प्रेम करतो आहे. हे बघ, 10,000ची साडी मी तुझ्यासाठी आणलेली आहे. तेव्हा इतके कष्ट मी करतो आहे आणि हे सगळं तुझ्यासाठी करतो आहे. तेव्हा ती स्त्रीला माहिती होतं की हा शास्त्रीय सिद्धांत काय आहे. तर माणूस असं दाखवत असतो की मी तुझ्यासाठी करतो आहे. स्त्रिया बऱ्याच म्हणतात की मुलासाठी आणि यांच्यासाठी मी जगते, नाहीतर मी मेले असते. नवरा फार त्रास देतो आणि मला काही नाही, पण मुलासाठी जगते, अमुकासाठी जगते, कोणासाठी तरी मी जगते असं नाही. तर आपल्याला बरं वाटावं म्हणून आपण ते जगत असतो. मुलाकडे पाहून आपलं बरं वाटावं म्हणून आपण जगतो. याच्याकडे पाहून किंवा याच्या दुःखाने बरं वाटत नाही म्हणून ते त्याग आपण करत असतो. असा हा मुख्य विषय आहे. तेव्हा तो पती जेव्हा तिला म्हणाला की मी तुझ्यासाठी 10,000ची साडी आणलेली आहे, बघ मी तुझ्यावर किती प्रेम करतो, त्या स्त्रीला माहिती होतं की हां ठीक आहे, असं आहे का, बरं ठीक आहे म्हणाले. आणि मग पुढे 4-5 दिवसांनी सण होता नागपंचमीचा.
आणि सगळ्या स्त्रिया नटून थटून तो फेर धरण्यासाठी आलेल्या होत्या. चल ग सई वारुळाला वगैरे असं. आणि याला असं वाटत होतं की आपली स्त्रीसुद्धा आता ही नवी कोरी साडी घालून त्या स्त्रियामध्ये उठून दिसणार. आणि म्हणून तो आपल्या गॅलरीतून तो फेर धरलेल्या सगळ्या स्त्रियामध्ये आपली स्त्री कशी उठून दिसते ते पाहत होता. पण या स्त्रीने काय केलं होतं की ते जी साडी त्यांनी आणली होती ती पेटीमध्ये बंद करून ठेवली होती आणि नेहमीची आपली जी साडी होती साधारण ती साडी घालूनच ती फेर धरायला गेली होती. आणि हा टकमक टकमक बघतोय की अरे आपली बायको ही साधेच कपडे घालून साधीच साडी घालून गेलेली आहे. आणि मग त्याला ते वाईट वाटायला लागलं. मी 10,000 खर्च केले ना, हे बरं नाही वाटत. तर त्याला ते खटकलं. जेव्हा ती स्त्री घरी आली तेव्हा तो रागाराग तिला म्हणाला, का गं हां, मी तुझ्यावर इतकं जीवापाड प्रेम करतो, तुझ्यासाठी 10,000 साडी आणली आणि तो नागपंचमीच्या त्या फेरामध्ये ती घालून जायला पाहिजे होतं, म्हणजे मला बरं वाटलं असतं. म्हणले हां साहेब, आता कळलं का, तुम्हाला बरं वाटावं म्हणून तुम्ही ती साडी आणलेली आहे. मला दिली ना तुम्ही साडी मला बरं वाटावं म्हणून, मग मला पेटीत ठेवून सुद्धा बरं वाटतं आहे. मी नाही घातली, मला बरं वाटावं म्हणून मी ते ठेवून दिली आहे. तो म्हणला नाही नाही असं काय, मला बरं वाटत नाही. म्हणलं याचा अर्थ असा होतो की तुम्हाला बरं वाटावं म्हणून तुम्ही ती आणलेली आहे. प्रत्येक गोष्ट अशीच आहे. पैशावर प्रेम करतो आपण, पैशाला बरं वाटावं म्हणून नाही. इतर कुठल्याही गोष्टीचे 4-6 उदाहरणं त्या याज्ञवल्क्याने मैत्रीला दिलेली आहेत. तात्पर्य असं आहे की प्रत्येक मनुष्य आपल्याला बरं वाटावं म्हणून दुसऱ्यावर प्रेम करत असतो. हा वेदांतातला मुख्य सिद्धांत आहे. तेव्हा हा सिद्धांत लक्षात असू द्या आणि हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही सबस्क्राईब करा. ज्ञान ऐकत राहा, वाटीत राहा, आनंदी राहा. रामकृष्ण हरी.